नमस्कार, कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आळूवडीची रेसिपी। अगदी परफेक्ट, कुरकुरीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे। काही पसारा न मांडता रोल सुटणार नाही, खूप साऱ्या टिप्स सहित आपली ही आळूवडी तयार होणार आहे। तर रेसिपीला शेवटपर्यंत बघा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर माझ्या किचनच्याच गॅलरीमध्ये छान असे मस्त आळूचे पाने आले होते। मी रोज करायची, चला म्हटलं रेसिपी बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया। तर फायनली आज तो दिवस आला आहे। 9 ते 10 एवढे आळूचे पाने मी घेतले आहेत आणि यांची साईज लहानच आहे। याच्या 2 प्रकार असतात, एक लहान साईज आणि एक मोठी साईज। तर एक लहान साईजचे असे गावठी पद्धतीचे म्हणजे गावरान म्हणू शकतो आपण, ते आहेत। पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याला पेस्टिसाइड नाही केलं आहे, पण धूळ आणि कीटक बसतात, त्याच्यामुळे स्वच्छ पाण्यात असं धुवून घ्यायचं आहे। पेस्टिसाइड असतं म्हणून मिठाच्या पाण्यातही धुतलं तरी चालतं। तर असं मस्त धुवून घेतलेत, पाणी असं घाण निघालं आहे बघू शकतात तुम्ही। आता पाणी निथरून घ्यायचं आणि ह्याच्या पाण्याच्या वरती शिरा असतात, ह्या शिरांना आपल्याला काढून घ्यायचं आहे। चाकूने असं कापून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा रोल बनवतो तेव्हा रोल सुटत नाही। जर या शिरा नाही काढल्या तर रोल सुटतो, म्हणजे व्यवस्थित रोल वाळता येत नाही। तर एक एक करून आपल्याला सर्व अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत। आणि शिरा जर काढायच्या नसतील, हे पानं तर कवळेच आहेत, पण काही पानं मोठे असतात तर खूप जाड असतात, तर तुम्ही लाटण्याने किंवा ग्लासने त्याला दाबून असं चप्पट असं करू शकतात। तर मी शिरा काढून अशा लाटण्याने इथं लाटून घेते, म्हणजे पूर्ण हे पान आपलं असं प्लेन बनेल, बिलकुलही अडथळा येणार नाही रोल करताना। तर हे नक्कीच करा, म्हणजे जेणेकरून तुमचा रोल सुटणार नाही। असे सर्व पानं मी लाटणीने असं करून घेते आहे। तर आळूवडी करताना ही प्रोसेस करणं गरजेचंच असतं, नाहीतर तुमचा रोल सुटू शकतो। तर हे आपले पानं तयार झालेले आहेत। आता आपण एक वाटण तयार करणार आहोत आळूवडीसाठी। तर त्याच्यासाठी मी 6 लसूणच्या पाकळ्याने अर्धा इंच एवढा अद्रकचा तुकडा घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि अर्धा चमचा जिरे, 1 चमचाभर बडीशोप आणि 1 चमचाभर धना घेतलेला आहे। आणि आत्ता याला असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही धण्यांना हाताने चुरूनही टाकू शकतात, पण मी इथं जाडसरच वाटून घेणार आहे। मस्त आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। 2 टेबलस्पून एवढं हे वाटण तयार झालेलं आहे। आता आपण पीठ बनवून घेऊ। तर त्याच्यासाठी मी इथं 1 कप म्हणजे 1 मोठी वाटी एवढं चणा डाळचं म्हणजे हरभऱ्याची डाळचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे एवढं तांदूळाचं पीठ घेतलं आहे। तांदूळाचं पीठ टाकणं ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, पण तांदूळाचं पीठ टाकल्यामुळे वडी अशी मस्त कुरकुरीत बनते। जर तांदूळाचं पीठ नसेल टाकायचं तुम्हाला तर तुम्ही त्याला स्किप करू शकतात। आणि जे वाटण आपण तयार केलेलं होतं बडीशोप, धना आणि जिऱ्याचं, ते टाकायचं। 1 चमचाभर तीळ टाकायची, पाव चमचा एवढ्या ओवा टाकायच्या आणि 2 ते 3 चिमूट एवढी हिंग टाकायची। वड्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथं लाल मिर्च पावडर टाका। तर मी इथं 1 चमचा एवढं लाल मिर्च पावडर टाकलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्याही आपण घेतलेल्या होत्या। अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे आणि इथं मी चिंच आणि गूळचा असं कोळ करून ठेवलेला होता, ते टाकलेलं आहे। तुमच्याकडे जर तसं नसेल तर तुम्ही पाण्यात चिंच भिजवू शकतात आणि आंबट गोड हे बनवू शकतात। जर तुम्हाला आंबट गोड नसेल बनवायची तर तुम्ही याला स्किप करून द्या, नाही टाकलं तरी चालतं। थोडीशी बारीक चिरलेली 2 ते 3 चमचे कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मी इथं मीठ टाकलेलं आहे। साधारण 1 चमचा लहान एवढं मी मीठ टाकलेलं आहे। आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया, पाणी टाकायच्या अगोदरच, कारण आपण इथं कोळ टाकलेला होता, पातळ होता तो, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत आपण आता पीठ बनवून घेऊया। तर हे पीठ खूप जास्त पातळ नसतं, थोडं घट्टच असतं, कारण की पानांना व्यवस्थित लागायला हवं आणि पाणी व्यवस्थित शेप त्याचा यायला हवा म्हणून। तर इथं मला पाव कप एवढं पाणी लागलेलं आहे 1 कप पिठासाठी। आता इथं आळूचे पानं घेतलेले आहेत, पानांना उलटं करायचं आणि शिराची जी बाजू असते ती वरती ठेवायची, म्हणजे करकरीत जे बाजू असते तर पीठ त्याला छान लागतं व्यवस्थित। असं स्प्रेड करत करत आपल्याला हे सगळं लावून घ्यायचं आहे। आणि आता दुसरं पान ठेवताना टोकाचा भाग उलट्या दिशेला ठेवायचं, अशा पद्धतीने आपल्याला एक एक पानं करून असं पीठ लावायचं। मी इथं 5 पानांचा रोल बनवत आहे, कारण पानांची साईज लहानच आहे म्हणून
तर 5 पानं मी इथं घेतले आहेत आणि अशा पद्धतीने सर्व आपण तयार करून घेतलेलं आहे। आता टोकाची बाजूला असं वाळायचं आणि रोल करायला घ्यायचं। इतकं सोपं आहे, कोणीही पटकन करू शकतं। फक्त पीठ इथं पातळ नको व्हायला, जास्त पातळ जर राहिलं तर हा रोल व्यवस्थित शेपमध्ये येत नाही। तर अशा पद्धतीने आपला एक रोल तयार झालेला आहे। तर दोघं रोल मी इथं तयार केलेले आहे। गाळणी घेतली आहे मी, जर तुमच्याकडे होलवाली गाळणी असेल ती घ्या किंवा अशी चाळणी गाळायची असते तीही घेतली तरी चालेल। आता रोलला वरून थोडंसं मी पीठ लावते, कारण की याला वरती आपल्याला तीळला असं स्प्रेड करून टाकायचं आहे। याच्याने मस्त खुसखुशीत अशी ही तीळ तळली जाते आणि चवीलाही खूप छान लागते। आता आपण याला पाण्यामध्ये असं वाफवून घेऊ। मी इथं पॅनमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि असं एक स्टँडवर ही गाळणीला ठेवते। 10 मिनटासाठी आपल्याला याला झाकून वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनटंच लागतात, खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपल्या इथं रोल पटकन तयार होतात। अशात मस्त चमचमीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा। तर 10 मिनटानंतर मी चेक करते। चेक करताना आपल्याला इथं चाकूने किंवा टूथपिकने चेक करायचं असं। तर चाकूला जर पीठ चिटकलं तर 2 ते 3 मिनटं वाफवून घ्या अजून। तर बघा हा चाकू क्लिअर निघालेला आहे, म्हणजे आपले हे रोल्स परफेक्ट शिजले आहेत, वाफले गेले आहेत। आता याला इथून काढून फक्त 3 ते 4 मिनटासाठी थंड होऊ देऊ आणि मग वड्या कापून घेऊ। आणि मस्त 2 ते 3 मिनटानंतर आपलं हे असं थंड झालेलं आहे। गरम गरम कापायचं नाही, थंड झाल्यावरच ह्या वड्या अशा काढून घ्यायच्या, म्हणजे पटापट कापल्या जातात। गरमागरम जर कापायला घेतल्या तर वड्या असं कापायला थोडंसं अवघड होतं। तुम्ही बघू शकता छान आपली ही वडी तयार झालेली आहे, कुठंच काही पदर सुटलेला नाही, एकदम परफेक्ट आणि तीळची कोटिंग पण खूप छान आलेली आहे। अशाच वड्या आपल्याला आता तळून घ्यायच्या आहेत। तर मी इथं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि शॅलो फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकतात। परफेक्ट अशा मस्त आपल्या ह्या वड्या तयार होतात। 2-2 मिनटाने साईड चेंज करत आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर तुम्हाला वड्या कितपत कुरकुरीत बनवायच्या आहेत तेवढ्या तुम्हाला या फ्राय करायच्या आहेत। मला अशा मस्त ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायला आवडतात, कुरकुरीत लागतात, तशाच मी ह्या तळून घेतल्या आहेत। आणि आता याला टिश्यू पेपरवर किंवा तुम्ही असं जाळीवरही त्याला काढू शकतात, म्हणजे एक्स्ट्राचं जर तेल असेल तर ते निघून जातं। आणि आपल्या ह्या वड्या इथं तयार झालेल्या आहेत। असं मस्त आता ह्या वड्या तुम्ही 8 दिवसही स्टोर करून ठेवल्या तरी खराब होणार नाही। तर कशी वाटली तुम्हाला या वडींची रेसिपी? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद।